नमस्कार, आपण पाहत आहात लोकांक्षा न्यूज। श्रावण महिन्याच्या प्रारंभी वेरूळ येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर येथे शिवभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। श्रावण महिना भगवान शिवाच्या उपासनेसाठी विशेष मानला जात असल्याने राज्यभरातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी दाखल होत आहेत। घृष्णेश्वर हे भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी 12वे आणि अंतिम ज्योतिर्लिंग मानले जाते। मंदिर वेरूळ येथे असून प्रसिद्ध एलोरा लेण्यापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर आहे। मंदिराची वास्तुकला, लाल दगडांवरील नक्षीकाम आणि कोरीव शिल्पे विशेष आकर्षण आहेत। गर्भगृहात पूर्वाभिमुख ज्योतिर्लिंग असून सभा मंडपात नंदीची मूर्ती आहे। या ठिकाणी श्रावण महिन्यात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढते। दर्शनासाठी लांबच्या लांब रांगा लागतात आणि भाविक पहाटेपासूनच मंदिरात दाखल होत असतात। श्रावण महिन्याच्या प्रारंभी घृष्णेश्वर मंदिरात भक्तांची अलर्ट गर्दी, हर हर महादेवाच्या जयघोषाने परिसर अगदी दुमदुमून जात असतो। मंदिरातील शंभू महादेवाला दररोज विधिवत पूजा अर्चा करून अभिषेक केला जातो आणि आरतीच्या वेळी भाविक देखील मोठ्या संख्येने उपस्थित असतात। वेरूळ लेणी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ गावाजवळ आहेत। ही लेणी भारतीय शैलकलेच्या आणि स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना मानल्या जातात। या ठिकाणी एकूण 34 लेण्या असून साधारणतः 10व्या शतकात याची निर्मिती झाली आहे। बौद्ध, हिंदू आणि जैन धर्माशी परंपरा असलेल्या या लेण्या बघण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। कैलास मंदिर हे एकाच खडकातून कोरलेले असून याची भव्यता व शिल्पकला विशेष उल्लेखनीय आहे। लेण्यांमध्ये भगवान शिव, विष्णू, देवी, बुद्ध आणि जैन तीर्थकर यांच्या विविध मूर्ती व शिल्पकृती पाहायला मिळतात। 1983 साली या स्थळाला जागतिक वारसा स्थळ म्हणून वेरूळ लेण्यांचा समावेश करण्यात आला आहे। कैलास मंदिर वरून खाली आणि बाहेरून आत अशा पद्धतीने एकाच विशाल खडकातून कोरलेले आहे। मंदिरातील शिल्पकला, स्तंभ, हत्तीची शिल्पे आणि भिंती भागावरील कोरीव काम भारतीय स्थापत्यकलेचे अद्भुत उदाहरण आहे। वेरूळ लेणी ही महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात। मंदिर परिसरामध्ये भगवान शिवांची विविध रूपे आहेत। रामायण आणि महाभारतातील प्रसंग देखील या ठिकाणी रेखाटलेले दिसत आहेत। हत्ती आणि इतर प्राण्यांची शिल्पे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील। भव्य स्तंभ या ठिकाणी असून देवदेवतांच्या मूर्ती पाहायला मिळतील। पहिल्या 12 लेण्यांमध्ये बौद्ध धर्माशी संबंधित वास्तू आहेत। येथे विहार आणि चैत्यगृहे आढळतात। भिक्षूंच्या नावासाठी या ठिकाणी फल्या तयार करण्यात आल्या आहेत। लेणी क्रमांक 10 मध्ये, ज्याला विश्वकर्मा लेणी असे म्हटले जाते, विशेष म्हणजे ते प्रसिद्ध आहे। येथे बुद्धांची भव्य मूर्ती आणि चैत्यगृहाची सुंदर रचना पाहायला मिळते। लेणी क्रमांक 13 ते 29 मध्ये हिंदू धर्माशी संबंधित शिल्पकला मोठ्या प्रमाणावर आढळतात। विशेषतः शैव आणि वैष्णव परंपरेतील अनेक देवतांची शिल्पे या ठिकाणी दृष्टिकोनास येतात। शिव पार्वती विवाह, नटराज, महिषासुर मर्दिनी, विष्णूंची विविध रूपे आणि रामायण महाभारतातील प्रसंग या शिल्पामध्ये रेखाटलेली दिसत आहेत। वेरूळच्या शेवटच्या भागामध्ये जैन लेणी क्रमांक 30 ते 34 आहेत। या लेण्यांमध्ये जैन तीर्थकर, यक्ष याक्षिणी आणि इतर धार्मिक प्रतिमांचे सुंदर कोरीव काम या ठिकाणी दिसते। लेणी क्रमांक 32 मध्ये इंद्रसभा विशेष प्रसिद्ध आहे। येथील शिल्पकला आणि वास्तुरचना अत्यंत आकर्षक आहेत। वेरूळ लेण्यांना
या ठिकाणी जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे वेरूळ हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगातील महत्त्वाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा स्थळापैकी एक आहे. वेरूळची सर्वात मोठी खासियत म्हणजे एकाच ठिकाणी 3 वेगवेगळ्या धार्मिक परंपरा आपल्याला पाहायला मिळतात आणि वास्तुकला देखील पाहायला मिळते. त्यामुळे प्राचीन भारतातील धार्मिक सहअस्तित्व, कलात्मक कौशल्य आणि स्थापत्यशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. वेरूळ लेणी, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, दौलताबाद किल्ला, अजिंठा लेणी यामुळे छत्रपती संभाजीनगर परिसर महाराष्ट्रातील प्रमुख ऐतिहासिक आणि पर्यटन केंद्र बनला आहे. त्यामुळे या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये घृष्णेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आलेले भाविक वेरूळ लेणी पाहण्यासाठी मुद्दाम या ठिकाणी उपस्थित असतात. आपणही त्याचा लाभ घेऊन आनंद घ्यावा